ठाण्यात अनेक ठिकाणी पत्र्याच्या कंटेनरमध्ये पोलिसांच्या चौक्यात हाटल्या आहेत। त्या कंटेनरची दुरावस्था आहे, तिथं शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, महिला पोलिसांना कपडे बदलण्याची देखील सुविधा नाही। अशाच परिस्थितीत पोलीस इथे 12-12 तास ड्युटी करतात। ठाण्यातल्या कॅडबरी नाक्यावरच्या अशा एका कंटेनरच्या दुरावस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। मुंबई पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सर्व महाराष्ट्रच हादरलेला आहे आणि परत पोलिसांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आलेला आहे। पोलिसांवर होणारे हल्ले आता वारंवार वाढत चाललेले आहेत। नुसते हल्लेच नाही तर पोलिसांच्या अनेक समस्या आपण आज जाणून घेणार आहोत। आपण ठाण्यातील एका कंटेनरमध्ये जी पोलीस चौकी असते, ट्रॅफिक पोलीस, इथे आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता ही ट्रॅफिक पोलीस चौकी आहे। विश्वास बसत नाही ना, पण ही खरंच एक ट्रॅफिक पोलीस चौकी आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्तकनगर परिसरातील कॅडबरी जंक्शन, जिथे प्रचंड प्रमाणात अशी वाहतूक कोंडी असते, अशा ठिकाणची ही पोलीस चौकी आहे ट्रॅफिकची। आणि तुम्ही बघू शकता या पोलीस चौकीमध्ये कसलीही व्यवस्था नाही आहे। साधी लाईट नाही आहे, बाथरूमची सोय नाही आहे, शौचालयाची सोय नाही आहे, पाण्याची सोय नाही आहे आणि अशा अवस्थेत 12-12 तास पोलीस ड्युटी करत असतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेडीज कॉन्स्टेबल किंवा लेडीज पोलीस ह्याच कंटेनर बसून ड्युटी करतात। त्यांना कपडे बदलायला, कपडे चेंज करायला कसलीही रूम नाही आहे, साधा शौचालय किंवा बाथरूमही नाही आहे, पाण्याची सोय नाही। तुम्ही बघू शकता काय दुरावस्था आहे। अशा अनेक कंटेनरमधल्या चौक्यांची दुरावस्था आहे आणि पोलीसही सहन करत आहेत। अशा अनेक ठिकाणी कंटेनर आहेत, त्या कंटेनरमध्ये पोलीस चौकी बसलेली आहे। एकंदरीतच ही अवस्था पाहिली तर भयान अशी परिस्थिती समोर येत आहे। त्यामुळे खरंच पोलीस प्रशासन किंवा मग होम डिपार्टमेंट किंवा सरकारने जागं व्हावं व सर्वात प्रथम जे रक्षक करतात, लोकांचं रक्षण करतात, अशा पोलिसांची रक्षण केलं पाहिजे। त्याचबरोबर त्यांना सुविधा दिल्या पाहिजे, तरच त्यांच्या ड्युटीमध्ये सुधारणा होणार। त्या आपलं जीव तोडून ड्युटी करत आहेत, परंतु त्यांना ज्या सुविधा मात्र कणभरही मिळत नाही, ही शोकांतिका प्रत्येक पोलिसाची आहे। संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।